शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज कोल्हापूरमध्ये मोर्चा निघतोय। दसरा चौकातून 11 वाजता या सगळ्या मोर्चाला सुरुवात आहे ती होणार आहे। काँग्रेस नेते सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वामध्ये हा सगळा मोर्चा आहे तो निघणार, ज्यामध्ये 5 ते 6 हजार शेतकरी सहभागी होतील अशा पद्धतीचा अंदाज आहे तो वर्तवला जातो। या मोर्चामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे बहुतांशी नेते देखील सहभागी होणार आहेत आणि त्यामुळे या मोर्चाच्या निमित्ताने एक मोठा विरोधाचा मेसेज देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि त्यामुळे एकूणच बघतो या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त दसरा चौकामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। मोठा पोलीस फौजफाटा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय। वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या सगळ्या मोर्चाच्या बंदोबस्ताच्या दृष्टीने काही सूचना देखील आता या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत, कारण मोर्चाचं जर स्वरूप बघितलं तर ते राज्यव्यापी आहे आणि त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घ्या अशा पद्धतीच्या सूचना देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या दिल्याचं आपल्याला बघायला मिळतं आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय पुन्हा एकदा या शक्तीपीठ विरोधी महामार्गाच्या विरोधात जी काही धार आहे ती तीव्र केली जाते आणि त्याची सुरुवात आज कोल्हापुरातून या सगळ्या मोर्चांना होताना बघायला मिळते। भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।